सेल्स विथ व्हॅल्यूच्या 6व्या भागात आपलं स्वागत आहे. आजचा प्रश्न खूप सरळ आहे आणि कदाचित थोडा कडवाही. बाजारात आधी कोण पोहोचतं, तुम्ही की तुमचा प्रतिस्पर्धी? हम्म हा प्रश्न प्रत्येक सेल्समन स्वतःला रोज विचारत असणार. अगदी. प्रसिद्ध लेखक शिव खेरा म्हणतात, जिंकणारे वेगळी कामं करत नाहीत, ते प्रत्येक काम वेगळेपणाने करतात. आणि तोच वेगळेपणा आहे वेळेची किंमत ओळखण्यात. बरोबर. तर आज आपण शिस्त आणि वेळेच्या नियोजनाच्या ताकदीवर चर्चा करणार आहोत. म्हणजे एक साधी सवय तुमच्या प्रतिस्पर्धकावर कशी मात करू शकते हे आपण काही उदाहरणांमधून आणि रणनीतींमधून समजून घेणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. सुरुवात एका गोष्टीने करूया. एका हुशार सेल्समॅनची गोष्ट आहे. अच्छा. तो नेहमी तेव्हा बाजारात पोहोचायचा जेव्हा सकाळच्या खरेदीची खरी वेळ निघून गेलेली असायची. म्हणजे तो उशिरा पोचायचा. हो. आणि तो दुकानात पोहोचण्याआधीच त्याच्या प्रतिस्पर्धकाचा माल दुकानात व्यवस्थित मांडलेला दिसायचा. बापरे, म्हणजे रोज सकाळी पोहोचल्यावर पराभव निश्चित असायचा. अगदी. या रोजच्या पराभवाने तो निराश झाला होता, पण त्याने हार नाही मानली. त्याने आपली दिनचर्या, आपलं रुटीन बदलायचं ठरवलं. एक मोठा निर्णय. हो. त्याने स्वतःला शिस्त लावली. लवकर उठून गोदामावर सर्वात आधी पोहोचू लागला. आणि याचा परिणाम काय झाला असेल? नक्कीच चांगला झाला असणार. त्याची गाडी सगळ्यात आधी लोड व्हायची आणि दुकानदार शटर उघडताच तो दुकानासमोर हजर. अरे वा. त्या दिवशी त्याने रेकॉर्ड ब्रेक ऑर्डर्स मिळवल्या. ही गोष्ट फक्त लवकर पोचण्याबद्दल नाहीये की नाही? नाही, अजिबात नाही. ही आहे मानसिकतेतील बदलाविषयी. तो सेल्समन आधी म्हणजे रिॲक्टिव्ह होता, परिस्थितीला फक्त प्रतिक्रिया द्यायचा. बरोबर. पण नंतर तो प्रोॲक्टिव्ह झाला. हो. त्याने स्वतः पुढाकार घ्यायला सुरुवात केली. हो. जेव्हा तुम्ही दुकानदाराकडे सर्वात आधी पोहोचता तेव्हा तुम्हाला केवळ त्याचा वेळच नाही मिळत, तर त्या दिवसाचं त्याचं बजेट आणि लक्षही सगळ्यात आधी मिळतं. अगदी बरोबर. ही एक मोठी मानसिक आणि व्यावसायिक आघाडी असते. याच शिस्तीच्या पायावर आम्ही 10 व्यावसायिकांच्या मानसिकतेतून 12 पॉवर पॉइंट्स तयार केले आहेत. अच्छा. हे मुद्दे ऐकणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कामात एक नवी ऊर्जा देतील, एक नवी दिशा देतील. चला मग बघूया एक एक करून. पहिला विषय आहे सकाळची तयारी, म्हणजेच दिवसाची विजयी सुरुवात. दिवसाची सुरुवातच जर चांगली झाली तर सगळा दिवस चांगला जातो. अगदी. पहिला पॉइंट सूर्योदयापूर्वी उठणे आणि दिवसाच्या विजयासाठी मानसिक तयारी करणे. ही मानसिक तयारी खूप महत्वाची आहे. दुसरा पॉइंट आहे घरातून निघण्यापूर्वीच अचूक बीट प्लॅनिंग आणि रूट मॅप तयार करणे. हो, म्हणजे सकाळी उठून आज कुठे जायचं हा विचारच नाही करायचा. बरोबर. आणि तिसरा पॉइंट जो याला जोडलेला आहे तो म्हणजे रात्रीच गाडीतील मालाची म्हणजे इन्व्हेंटरीची तपासणी करणे, जेणेकरून सकाळी वेळ वाचेल. आणि 12वा पॉइंट पण इथेच येतो. झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या दुकानाचे आणि पहिल्या ऑर्डरचे ध्येय डायरीत लिहिणे. इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही फक्त कामाची यादी नाहीये. नाही. हे तुमच्या मानसिक ऊर्जेचं नियोजन आहे. जेव्हा तुमचा प्लॅन तयार असतो तेव्हा सकाळी तुमचा मेंदू अनावश्यक निर्णय घेण्यात वेळ वाया घालवत नाही. सगळं लक्ष फक्त विक्रीवर केंद्रित राहतं. एक्झॅक्टली. तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त विक्रीवर. तयारी झाली. आता प्रत्यक्ष कामात धार कशी आणायची ते पाहूया. दुसरा विषय कामातील शिस्त, म्हणजेच फर्स्ट मूव्हरचा फायदा. फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज. हो. चौथा पॉइंट गोदामावर सर्वात आधी पोहोचणे, जेणेकरून गाडी इतरांपेक्षा लवकर लोड होईल. म्हणजे सुरुवातच इतरांच्या पुढे. आणि 5वा पॉइंट डिस्ट्रीब्युशन पॉइंटवरून सकाळी ठीक 8:30 वाजता निघणे. हा नियम म्हणजे जणू दगडावरची रेघ. ही शिस्त आहे. आणि 6वा पॉइंट दुकानदाराचं शटर उघडताच आपली प्रभावी उपस्थिती दर्शवणे. यालाच फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज म्हणतात. जेव्हा तुम्ही पहिले असताना तेव्हा तुम्हाला दुकानदाराची ताजी एनर्जी मिळते. दिवसाचा पहिला बजेट मिळतो. हो. आणि शेल्फमधली सर्वोत्तम जागा मिळते. तुमच्यानंतर येणाऱ्या प्रत्येकासाठी स्पर्धा आपोआप कठीण होऊन जाते. म्हणजे आपली पहिलीच कॉल दिवसातली सर्वात मोठी विक्री ठरू शकते. अगदी 100%. आता तिसरा भाग. शिस्त फक्त वेळेपुरती मर्यादित नाही, ती तुमच्या प्रत्येक कृती दिसायला हवी. व्यावसायिक दृष्टिकोन. हो. व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजेच नातेसंबंधांची ताकद. यात 7वा पॉइंट आहे स्वच्छ गणवेश आणि व्यावसायिक लुकने प्रतिस्पर्धकावर मानसिक वर्चस्व मिळवणे. हे खूप महत्वाचं आहे. तुमचं दिसणं तुमच्याबद्दल खूप काही सांगून जातं. आणि 8वा पॉइंट वेळेची बचत करण्यासाठी गाडीतील स्टॉक दुकानांच्या क्रमानुसार लावणे. वा, म्हणजे प्रत्येक दुकानासमोर गाडी थांबल्यावर